नमस्कार. मुंबई टेनिस क्रिकेटची पंढरी हे एपिसोड्स ही मालिका जेव्हा मी सुरू केली तेव्हा माझा हेतू हाच होता आणि आहे सुद्धा की मुंबईतल्या टेनिस क्रिकेटच्या काही महत्त्वाच्या घडामोडी, काही संघ, काही इन्फ्लुएन्शियल प्लेयर, महत्त्वाचे प्लेयर यांच्या स्टोरीज आपणापर्यंत घेऊन येणं. 1957 पासून आपण सुरुवात केली. रेनबो वडाळ्याचा संघ आपण कव्हर केला आणि आता लेट 90s पर्यंतचे संघ आणि काही खेळाडूंपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. या 12 एपिसोड्स मध्ये मला बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत आणि मला हे सुद्धा माहित आहे की मी सर्वच खेळाडूंना किंवा सर्वच संघांना भेट नाही देऊ शकलो आहे. त्यासाठी क्षमा असावी. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या इन्स्टा आयडी वरती, खाली दिलेल्या इन्स्टा आयडी वरती तुम्ही मेसेज करू शकता. मी प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील मुंबई टेनिस क्रिकेटच्या तर त्या सुद्धा सांगा. आपण त्या सुद्धा लोकांसमोर घेऊन येऊ. आतापर्यंत 12 एपिसोड झालेले आहेत. आता जाऊया एपिसोड नंबर 13. नमस्कार. टेनिस क्रिकेटमध्ये एक असा काळ आला होता मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा टेनिस क्रिकेट विभागलं गेलं होतं. प्रोफेशनल संघ आणि नॉन प्रोफेशनल संघ असं विभाजन होतं ते. त्याच्यात राहुल 11, परळ, मॅचलेस, बंड्या बॉईज किंवा राजेंद्र 11 आणि अमृत किंवा राजपूत या 4 संघांना मुंबईत खेळणं अलाउड नव्हतं. मला वाटतं 2000च्या नंतरचा तो काळ असेल. एखादं दशक असं घडलं असावं. माझ्याबरोबर आज या 4 संघांपैकी 3 संघाचे प्रतिनिधी इथे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय घडलं होतं. सो ऋषी, तुला विचारतोय मी की हे जे झालं होतं प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल, तुझं काय मत आहे त्याच्याबद्दल? कसं होतं तेव्हा, नो डाऊट आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळत होतो. तर आम्हाला माहित नव्हतं की चांगलं क्रिकेट खेळणं कधी कधी एवढं घातक सिद्ध होऊ शकतं. पण आम्हाला नॉर्मल टुर्नामेंट्स खेळायला अलाउड नव्हतं. मग आम्हाला आधी वाटलं होतं की ठीक आहे, म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की तुम्ही खूप चांगले खेळता तर तुम्ही नका खेळू. पण ते हळूहळू सगळीकडेच पसरत चाललं होतं. आणि मग एकतर पिरियड असा होता की आम्हाला आमच्या घराच्या बाजूला जरी मग टुर्नामेंट असली तरी आम्हाला खेळायला अलाउड नव्हतं. पण त्यामुळे झालं काय की ठीक आहे, आम्ही तर बाहेर खेळलो. आम्ही जे आम्हाला क्रिकेट खेळायचं होतं ते भरपूर खेळलो, असा काही प्रॉब्लेम झाला नाही. पण मुंबईच्या क्रिकेटला त्याचा जे काही प्रॉब्लेम झाला तो आता आपल्याला स्पष्ट दिसतोय. कारण आता जसं प्रोफेशनल आम्हाला नाव दिलं गेलं होतं, प्रोफेशनल म्हटल्यावर खरं म्हणजे अर्थ त्याचा वेगळा होतो. पण त्या लोकांनी तो वेगळ्या अर्थाने घेतला होता. आता जे लोकल टीम होते ते 6 दिवस खेळून 7व्या दिवशी क्रिकेट खेळायचे, टुर्नामेंट्स खेळायचे. आमच्या प्रोफेशनलमध्ये जेवढी मुलं खेळत होती त्याच्यापैकी माझ्या मते तरी 75% कामावर जायचे, फक्त शनिवार रविवार क्रिकेट खेळायचे. तरी पण आम्ही प्रोफेशनल होतो. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. पण त्याचं नुकसान मुंबई क्रिकेटला आज झालंय ना. कारण त्यांना आम्हाला आता आम्ही क्रिकेटर मोठे झालो ते आम्ही ह्या लोकांबरोबर खेळून मोठे झालो. आम्ही जर यांच्याबरोबर खेळायचं टाळलं असतं तर आज आम्ही पण गोरेगावमध्येच मोठे प्लेअर असतो. आम्ही कुठे बाहेर कोणी आम्हाला ओळखलं नसतं. आणि आज आपली स्थिती तुम्ही बघताय मुंबईची की मुंबईच्या कुठल्याही बॉलरला कोणी बाहेर बोलवत नाही. फक्त फलंदाज आपल्याला मुंबईचे असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटचं नुकसान जास्त झालंय. ओके चंद्रा, तुला विचारतो की चंद्रा, याची सुरुवात कुठून झाली, काय सांगशील? मला असं वाटतं 2004-2005च्या दरम्यान या गोष्टीला सुरुवात झाली. सगळे संघ टेरिफिक होते. सगळ्यांची बॉलिंग अटॅक जबरदस्त, बॅटिंग अटॅक जबरदस्त. बॅटिंग पण सुपर्ब करायचे, एकमेकाला चांगले भिडायचे, ठसांवालं क्रिकेट दिसायचं. आणि जसं जसं हे पुढे आलं तर काही छोटे संघ होते. छोटे संघ पण खूप चांगले खेळायचे, चांगली बॉलिंग वगैरे टाकायचे, भिडायचे सुद्धा. असं नाही की कधी मोठ्या टीमला भिडायचे नाही, भिडायचे सुद्धा. पण त्यांना असं जाणवलं कुठेतरी की अरे हे मोठे मोठे संघ आपल्याबरोबर गेम तर खेळत नाही आहेत. की जेव्हा छोटे छोटे संघ यायचे की यार आमची एंट्री फी कॉम्प्रो करा किंवा आमच्याबरोबर कॉम्प्रो करा. तर आता प्रोफेशनल मोठे संघ म्हटल्यानंतर जिंकायचा प्रयत्न असतो. पण नंतर काय झालं, काही आपले मोठे मोठे संघ एकत्र आल्यानंतर की हा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनलचा जेव्हा पार्ट ह्यांनी आणला छोट्या संघांनी, तेव्हा त्यांना पण कुठेतरी वाईट वाटलं ना की ही मोठी मंडळी की नुसती हवेवर तर मोठी नाही झाली आहे, ती खेळली आहे ना, तळागाळातून खेळत 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 ती मोठी झाली आणि आज त्या स्तरावर आली आहे. आणि तुम्ही आता त्यांना खेळापासून वंचित करायचा जर प्रकार करता तर त्यांना तर सुद्धा राग येणार.
तुम्ही जर त्याच लोकांना एकत्र घेऊन बसला असतात की बाबा आमची अशी अशी परिस्थिती आहे, आमच्याकडे पैसे टाकणारी व्यक्ती नाहीत वगैरे वगैरे वगैरे, एकत्र बसून तुम्ही ह्या गोष्टीला तोडगा दिला असता. पण डायरेक्ट हे 4-5 संघ खेळायलाच घेऊ नका हा जो उद्देशाने तुम्ही जर पुढे आला असाल तर ते योग्य नव्हतं. जसं आता ऋषीने सांगितलं की मुंबईचं नुकसान झालं, खरोखर नुकसान झालं. भरत, तुला विचारतो की तुम्हाला असं वाटलं का की राजेंद्र 11 त्यावेळेला म्हणजे तुमच्याबरोबर कोण खेळत नव्हते, तर तुम्हाला असं वाटलं की आपण खूप शहाणे आहोत, चांगली टीम आहे, आणि म्हणजे फिलिंग कशी होती की एक मोठा प्लेअर झाल्याची फिलिंग होती की मुंबईत न खेळायला मिळाल्याची खंत होती? नाही, माझं क्रिकेट असं होतं की आमचं टीमचं अशी हे होतं की एवढा वर्ष आम्ही खेळलो, कधीच आम्ही स्वतःला दादा नाही समजलं. आम्ही फक्त क्रिकेट खेळलो, हे फनसाठी खेळलो, मजा करायसाठी खेळलो, आणि फक्त जिंकायची जिद्द होती म्हणून आम्ही खेळत राहिलो क्रिकेट. पण आता हे जे झालं प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल, त्यावेळेला बोरिवलीतल्या काही प्लेयरचं नुकसान झालं असेल असं वाटतं तुला? नाही, बरेच पोरांचं नुकसान झालं, प्लेयर्स लोकांचा, कोणाला खेळायला भेटलं नाही, मग ती पोरांनी क्रिकेट खेळायचं बंद केलं, वे आउट झाले ते. पण आम्ही खेळत राहिलो, पण आम्ही बाहेर जायचो खेळायला, टूरवरती जायचो, म्हणून आम्ही खेळत राहिलो. मला असं वाटतं जो प्रश्न तुम्ही आता आम्हाला विचारला ना, हा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल, तर याच्या एवढ्या तळात जा की हे ज्याने चालू केलंय त्याची इंटरव्ह्यू होणं खूप गरजेचं आहे. का त्याने हे का चालू केलं, त्याला ते का समजलं नाही की आपण जोपर्यंत मोठ्या लोकांशी खेळणार नाही तोपर्यंत आपण कधीच मोठे होणार नाही. जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. आता जसं चंद्रा बोलला की ते चालू कोणी केलं, का केलं, आता काय क्रिकेटमध्ये भरपूर गोष्टी अशा असतात की जसं म्हणतो ना आपण अलिखित नियम असतात, तशा पण काही गोष्टी असतात. पण आता ज्यांनी तो विचार केला होता की बाबा आपणच खेळून आपलं क्रिकेट चांगलं होईल, तर आता जर तू त्यांना कधी भेटून विचारशील की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही योग्य केलं की अयोग्य, तर मला असं वाटतं की त्यांचं पण उत्तर हेच असेल की नाही, आमचा तो निर्णय बहुधा चुकला होता. कारण आता जी स्थिती मुंबईच्या क्रिकेटची आहे ती बहुधा त्या एका निर्णयामुळे झाली असेल असं त्यांनाही वाटावं असं मला वाटतं. मला वाटतं साधारण 2010 नंतर हळूहळू सगळं बदलायला सुरुवात झाली होती. कारण परत एकदा असं झालं होतं की टीम्स होणं कठीण व्हायला लागलेलं मुंबईत. मग त्यामुळे परत त्यांच्याकडे ऑप्शन्स नव्हता. ऑर्गनायझरना टीम शॉर्ट पडल्या तर मग आता ते टुर्नामेंट सक्सेस कशी होणार. मग हळूहळू त्यांनी परत सगळ्या प्लेयरना खेळायला अलाउ करायला लागले होते ते. पण याचा एक फक्त फायदा मी तुला म्हणेन, ह्याला कोणाला झाला असेल तर रायगड आणि पनवेलच्या मुलांना जास्त झाला. कारण ते आमच्या बरोबर खेळून चांगलं शिकायला लागले आणि आता तू बघशील की क्रिकेट ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं खेळतात आणि तिकडे क्रिकेटची वाढ खूप जास्त जोरात झाली आहे. नमस्कार अविनाश जाधव. नमस्कार. मला एक सांग की हे प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल हे जे टेनिस क्रिकेटमध्ये सुरू झालं, हे कधीपासून सुरू झालं, कोणी केलं आणि का केलं? अरे हा प्रश्न तुषार ऍक्च्युली पूर्ण गांभीर्याचा आहे, त्यामुळे मी उत्तर दिलं तर कॉन्ट्रोवर्सीज होऊ शकतात. पण तुला सांगायचं म्हणलं, हे साधारण ही गोष्ट 2004, 5, 6, 7 4-5 वर्ष हा कार्यक्रम चालला. पण नंतर सगळे थकले आणि नंतर ते पुन्हा चालू झालं. पण ड्युरिंग दिस पिरियड हे होण्यामागचं कारण तुझे विचारलं ना, ते कदाचित छोट्या टीम आमच्याबरोबर सारख्या हरायच्या आणि आम्ही त्यांना हरवायचो, त्यांच्यात जिंकायची जिद्दच राहिली नव्हती. त्यामुळे त्यांनी हे असं चालू केलं असेल असं मला डाऊट आहे. पण त्याचे प्रतिसाद तू आजच बघत आहेस. सध्याची मुंबईची क्रिकेटची परिस्थिती, आज कुठेही बाहेरची टीम येऊन मुंबईला टपली मारून निघून जाते. आमच्या वेळेला तसं नव्हतं तुषार, आम्ही कोणालाही मुंबईत घुसू दिलं नव्हतं. दॅट वॉज अवर. ते बरोबर आहे, तुमच्या वेळेला साईड्स तुमच्या खूप चांगल्या होत्या ते. पण तुम्ही लोकांनी, तुम्ही 4ही टीमनी संगनमत करून या संघांना बाहेर ठेवलं, दूर केलं, असं आहे? नाही, अजिबात नाही. आम्ही कशाला स्वतःच्या पायावर दड्ड मारू. आम्ही 4 टीम त्या त्यावेळेच्या टॉपच्या टीम होतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मॅचलेस, राहुल 11, अमृत 11 अँड बंड्या बॉयज, ते गुड टीम्स. ऍक्च्युली सगळ्या इक्वली होत्या आणि आमच्या मॅच पण पब्लिक ह्या आमच्याच मॅच बघायला यायच्या. तेव्हा 12+4चा हाफ चालायचा, यू नो दॅट. तेव्हा पब्लिक 4च्या मॅच असेल तेव्हाच गर्दी व्हायची, नंतर निघून जायची. ही दिस वॉज आवर पॉप्युलॅरिटी. पण याचा फायदा कोणाला झाला? याचा फायदा होण्याचं कारण सगळं नुकसानच झालं ना. आता सध्याची मुंबईची स्थिती, प्लेयर तयार नाही झाला.
कोणी कोणाला घाबरू नये. माझं तर असं मत आहे क्रिकेटमध्ये कोणी कोणाला घाबरू नये. तेव्हा त्याच वेळेला त्यांनी आपल्याकडे साईड चांगली होती म्हणून ते खेळायचे नाही, दॅट इज वॉज डिफरंट. पण त्याचे आज आपल्याला मुंबईची क्रिकेटला खूप नुकसान झालं, टेनिस बॉल क्रिकेटला. कारण आता मी जे मॅचेस बघतो, दिल्ली धमाका, परत ते गुजरात धमाका, कुठून कुठून नायगड कुठून टीम येऊन आपल्याला हरवून जातात. पण पूर्वी कोणाची विषाद नव्हती तुषार, तुला सांगायचं, कारण त्याला आवडीला हरवायचं आहे, मॅचलेसला, नंतर अमृत 11ला हरवायचं आहे, नंतर तुमच्या राहुल 11ला हरवायचं आहे. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर देम. मग आता ते वन साईड जिंकतात. त्यामुळे आता लवकर, पण या परिस्थितीवर मुंबईकर मात करतील, कारण अशी मला आशा आहे लवकरात लवकर ते पुन्हा परत येतील.